नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। माहिती अशा संदर्भातली आहे की मित्रांनो, ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं, त्या नुकसानीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। मग हे पैसे कधी मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, त्या संदर्भातली ही माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या। मित्रांनो बघा, पीक गेलं, कर्ज वाढलं, पण विम्याचे पैसे अजून आले नाहीत, असा सवाल अकोला जिल्ह्यातील शेतकरी प्रत्येक वर्षी करतात। जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप व रब्बी हंगामात नियमित पीक विमा काढतात। शासनाने नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांकडे प्रीमियम भरून सुद्धा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळत नाही। अनेकदा तक्रार दाखल करून ही भरपाई मिळण्यास विलंब होतो। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली पीक विमा योजना ही फसवेगिरी असल्याचा आरोप शेतकरी करतात। जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप व रब्बी हंगामात नियमितपणे पीक विमा काढतात। शासनाने नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांकडे प्रीमियम भरूनही नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नाही। अनेक वेळा तक्रार दाखल करूनही तक्रारीची दखल घेतल्या जात नाही। काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत कमी असल्याचे दिसून येते। अनेकदा भरलेला प्रीमियमच अधिक आणि मिळालेली रक्कम नगण्य असते। त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिकच अडचणीत सापडतात। पीक विमा कंपन्यांच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा पीक नुकसानीचा दावा फेटाळण्यात येतो। त्यामुळे आधीच नापिकीने खचलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडते आणि आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या कारणांपैकी हे कारणसुद्धा शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात नेते। त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याच्या मोबदल्यात नुकसान भरपाई देणारी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे। शेतकरी मित्रांनो, विमा कंपन्यांकडून तक्रारींची दखल घेतली जात नसल्याची शेतकऱ्यांची नेहमीच ओरड असते। परिणामी दरवर्षी शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो। विविध बैठकींमध्ये आमदार आणि लोकप्रतिनिधी देखील विमा कंपन्यांविरोधात नाराजी व्यक्त करताना दिसतात, परंतु त्यानंतर सुद्धा विमा कंपन्यांची मजुरी कायम असते। जिल्ह्यात 2025 आणि 26 हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढण्यात आला। सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद ही प्रमुख पिके या योजनेत समाविष्ट होती। जिल्ह्यातील 1,15,137 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। त्यामुळे सुमारे 1,84,191 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले होते। मात्र नुकसान भरपाईच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना केवळ 3, 5 किंवा 21 रुपयांसारखी अत्यंत कमी भरपाई मिळाल्याचा प्रकार समोर आला। त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता। वेळेत नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचते। सततच्या आर्थिक संकटामुळे काही शेतकरी टोकाचे निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतात। एकूणच पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना वेळेत व योग्य भरपाई मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे।